अरुणाचल प्रदेशात कामगारांचा ट्रक दरीमध्ये कोसळला, 18 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता. दुर्गम अँजॉय जिल्ह्यातील घटना. अमेरिकेनंतर मेक्सिकोचाही टॅरिफ बॉम्ब, भारत चीनसह आशियाई देशांवर 50% आयात शुल्क. 2026 पासून अंमलबजावणी होणार. पिंपरी चिंचवडमधील हवेची गुणवत्ता खालावली, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना. एका संस्थेकडूनही सल्ला घेणार महापालिका. तब्बल 75 लाख रुपये मोजणार. वाईन महागण्याची शक्यता, द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा फटका, वाईनच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज. चांदीला नवी झळाळी, दिवसभरात 11,500 रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर प्रति किलो 1,92,000 वर्षभरात दरात तब्बल 1,02,000 वाढ. लहान मुलांना आता सोशल मीडियावर नो एंट्री, 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. ऑस्ट्रेलिया सरकारचा ऐतिहासिक निर्णय. म्हाडाच्या मुंबईतील 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय. ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध, इच्छुकांना आजपासून निविदा सादर करता येणार. भूखंडाच्या ई लिलावातून 200 ते 225 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी बैठक. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. नव्यानं प्रस्ताव सादर करण्याच्या सिडकोला सूचना. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो आणि दहिसर ते गुंदिवली मेट्रो मार्गिकेवरील प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार. या मार्गिकेवरील तिकीट 14हून अधिक मोबाईल ॲपवर उपलब्ध. MMRDA कडून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध. शिक्षण संचालनालयाकडून 800 विद्यार्थ्यांसाठी 11वीची विशेष फेरी जाहीर. विशेष फेरीबाबत शिक्षक संघटनांकडून शंका उपस्थित. फेरीचं परिपत्रक सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. इंडिगो कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर DGCAचं पथक लक्ष ठेवणार. 8 सदस्यांचं पथक स्थापन. गोंधळाबद्दलचा अहवाल घेऊन हजर राहण्याचे इंडिगोला आदेश. पुणे जिल्ह्यामध्ये यात्रांचा उत्सव सुरू. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचं आयोजन. बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईनंतर ठाण्यातही मराठी शाळा बंद. 7 वर्षांमध्ये 18 प्राथमिक मराठी शाळा बंद. शाळा बंद पडल्या असल्याची सरकारची कबुली. अबू आझमींच्या प्रश्नाला दादा भुसेंचं उत्तर. आंदोलक शिक्षकांवर होणार कारवाई. 1 दिवसाच्या वेतन कपातीसह शिस्तभंगाची कारवाई. शालेय शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा. 8 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाबाबत कारवाई. हिंदी भाषेची सक्ती इयत्ता पहिलीपासून करू नये. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची स्पष्ट भूमिका. त्रिभाषा धोरण समितीकडे तज्ज्ञांची भूमिका मांडली. पश्चिम रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. कारवाईमध्ये 8 महिन्यांमध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 140 कोटी रुपये दंड वसूल. विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम. राज्य सरकारकडून नाशिक शहरात वृक्ष लागवडीची तयारी सुरू. नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 15,000 वृक्ष लागवड केली जाणार. आज हैदराबादच्या राजमुद्री इथून 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल होणार. तपोवनाजवळील झाडांवर महापालिकेची कुऱ्हाड. STP प्लांटसाठी तब्बल 300 झाडं तोडली. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं शहरात होतोय STP प्लांट. 247 झाडं तोडण्याची कायदेशीर परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. अहिल्यानगरमध्ये बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नव्यानं 200 पिंजरे दाखल. जिल्ह्यामध्ये बिबट्यांची दहशत पसरल्यानं नवीन पिंजऱ्यांची मागणी. बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी. चंदीगडमध्ये दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाचा फ्लॉप शो. दक्षिण आफ्रिकेनं अस्मान दाखवलं. मालिकेत 1-1 ची बरोबरी.